आहे आणि या दादांच्या वतीनं आज या गावामध्ये येण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं दादांचं सहकार्य म्हणून। या ठिकाणी दादांचा राजकीय प्रवास हा तुमच्या विभागातला नाही आहे, दादांचा प्रवास नागोठणा जिल्हा परिषद मतदारसंघातला आहे, परंतु दादांच्या पाठीमागे ज्यांची ताकद आहे असे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संजय म्हात्रे आणि रवींद्र देशमुख यांची ताकद दादांच्या पाठीमागे आहे। त्यांच्या शब्दाखातर आणि सुमेश सरांच्या शब्दाखातर आणि आपल्या सर्व स्वराज्य युवा संघटना भारजे यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी आम्ही आलो। निश्चितपणे आपण या ठिकाणी दादांचा मान सन्मान केलात। एक सांगावंसं वाटतो की अनेक नेतृत्व होऊन गेले आमच्या भागामध्ये, पण कष्टानं उभं केलेलं नेतृत्व आणि दिलदार व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आमच्या विभागात घेतलं जातं ते आदरणीय मनोजदादा खांडेकर, कारण त्यांनी कष्टानं नेतृत्व उभं केलं आणि निश्चितपणानं तरुणांच्या मनामध्ये मग राजकीय क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, कोणताही प्रसंग तरुणांवर येऊ द्या किंवा जनतेवर येऊ द्या, एक फोन आणि तिथे मनोजदादा खांडेकर निश्चितपणानं तिथे उभे असतात। आज निश्चितपणे आपण या ठिकाणी आमंत्रण दिल्यानंतर आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी दादा उपस्थित राहिले, तर आपलं या ठिकाणी आपण मान सन्मान दादांचा केलात। दादांच्या वतीनं आपला स्वराज्य युवा संघटना भारजे या सर्व सदस्यांना मी धन्यवाद देतो आणि इथेच रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद आपले मोलाचे मार्गदर्शन। वयाच्या 23व्या वर्षी आपण राजकारणामध्ये आलात आणि राजकारण न करता राजकारण करतात। साहेब, खरंच आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ज्या आपल्या शब्दातून एक समाजाला प्रेरणा दिलीत त्याबद्दल निश्चितच आपलं या स्वराज्य युवा संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। पुढील होणारा नाव घेतलं जातं वायसुत ओढंगी किरण पाटील हा एक गुणवंत आणि अतिशय चाणाक्षपणे एक गडी मात्र टिपलेला आहे आणि यशवंत खार संघाकडे 0 गुण आणि वायसुत ओढंगीकडून 2 गुण। काहीशी दुखापत या ठिकाणी जितेशला झालेली आहे। मान्य श्री दीपकजी दहिंबेकर, मान्य श्री दीपकजी दहिंबेकर अध्यक्ष मुंबई मंडल गोमाशी, अध्यक्ष मुंबई मंडल गोमाशी, मी दीपकजी दहिंबे साहेबांना विनंती करतो कृपया आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावे। मान्य श्री दीपकजी दहिंबेकर। आणि तिसरी चढाई या ठिकाणी 6 नंबरचा खेळाडू यशवंत खार या संघाचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। रायगड जिल्ह्यामध्ये आपला दबदबा आपण ठेवलेला आहे। 16 संघ म्हटल्यानंतर प्रत्येक संघ हा कसून खेळलेला हा संघ असणार आहे आणि शेवटले काही षड आणि बोनस मारण्याचा प्रयत्न पाहूया। कल्पेशने दिलेला आहे तो बोनस। असू द्या वायुसूत ओढंगे मित्रांनो, तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये कधीही तुम्ही म्हटलं नाही की आमच्या सोबत ही टीम लागली आम्ही कसं खेळायचं। कारण शिस्तबद्ध खेळामध्ये वायसुत ओढंगे हा संघ नेहमीच अग्रेसर आहे। यशवंत खार संघ सुद्धा आम्हाला अल्पावधीमध्येच त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे। तो रोशन मडवी या ठिकाणी खेळताना दिसत आहे। निश्चित रोशनची चढाई म्हटली तर त्या चढाईमध्ये काहीतरी असेल। खरंच नावाप्रमाणे रोशन अशी चढाई त्याची पाहायला मिळत आहे। विजयाच्या उंबरठ्यावर दोन्ही संघ आहेत, कारण आपल्याला कोणता संघ या
स्पर्धेमध्ये जिंकेल याची काय गॅरंटी देता येत नाही, कारण रायगड जिल्ह्यातील 16 नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहे. हे पहा, मानेश्री राम हुले गृहअंपंचायत सदस्य पाच्यापूर यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मानेश्री राम हुले गृहअंपंचायत सदस्य पाच्यापूर दडाडीचे कार्यकर्ते पोटलस खुर्द यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तिसरी चढाई या ठिकाणी 17 नंबरचा खेळाडू यशवंत खार कडून या ठिकाणी खेळताना दिसत आहे. 2-2 ही लढत मात्र फायनल सारखी होणार आहे आणि या ठिकाणी स्वतः जितेश आउट झालेला आहे, परंतु या ठिकाणी हा मंदार एक गुणवंत खेळाडू रायगड जिल्ह्याचा, याचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. मंदार आपल्या संघासाठी प्रयत्न करत आहे बोनस गुण प्राप्त करण्याचा आणि बोनस गुण मिळवलेला आहे. निश्चितच मंदारकडे खेळायचं कौशल्य आहे. बोनस गुण कशी प्राप्त करावी, गुण फलक मात्र यशवंत खार 3 आणि वायसुत ओडांगी सुद्धा 3. यशवंत खार संघाचं कौतुक करतो. जी जर्सी आहे ते जर्सी आपल्या स्वतःच्या नावाची आहे आणि या ठिकाणी मात्र 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी. थांबा, 4 गडी एका चढाईमध्ये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे मित्रांनो. 4 गुणांची भरीव अशी चढाई, ती पण यशवंतकार संघाचा हर्ष. खरंच स्वराज्य युवा संघटना आपण या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील नामवंत 16 संघ खेळवता. काय मित्रांनो आयोजन आहे आपलं. आणि ट्रॉफीज जर बघायला गेले तर आकर्षक देखण्या आणि 16 संघांना भूल पडणारे अशा ट्रॉफी आहे. पुन्हा एकदा मंदारची चढाई, पहिल्या चढाईमध्ये त्यांनी बोनस गुण प्राप्त केलेला, आता सुद्धा तोच प्रयत्न आहे, परंतु बघूया क्षेत्ररक्षण भेदण्यात यशस्वी होत आहे की, कारण एकटाच या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या मला वाटतं बोनस तर मिळाले. आणि पाहूया मंदार याला मात्र आता पकड झालेला आहे आणि लोणाचा बोजा मात्र पडलेला आहे, तो म्हणजे वायसुत ओडांगीकडे. बोनस मात्र मिळालेला आहे तो वायसुत ओडांगी संघाला. 10 गुण या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत ते यशवंतकार आणि 4 गुण आहेत ते वायसुत ओडांगी. निश्चितच पुढील चढाया असणार आहेत त्या म्हणजे जितेशच्या चढाईला निश्चितच पॉईंट असणार आहेत, कारण जितेश हा एक रायगड जिल्ह्यामधील नामवंत खेळाडूंमध्ये नाव घ्यावं असं हा खेळाडू. आता मात्र जितेशची चढाई, कारण त्याला प्रयत्न करायचा आहे आपला संघ जिंकण्याच्या दृष्टिकोनातून. निश्चितच पाहूया. आणि जितेशने या ठिकाणी 2 गुण तर मला वाटतं प्राप्त केलेले आहे. पाहूया. हा, खरं बोलायचं आहे मित्रांनो, कारण जितेश सारखा खेळाडू कधी आपल्या निर्णयावर दाद मागत नाही. 2 गुण हक्काचे त्याला मिळालेले आहे आणि या ठिकाणी त्यांनी गुणफलक मात्र वाढवलेला आहे. चला गुणफलक वाढवा मित्रा. हा, आणि हे चालू कर, रेड चालू कर. 6 आणि 10 पाहूया. या ठिकाणी मला वाटतं हर्ष असावा हा.
आणि हर्षने या ठिकाणी बोनस घेतलेले, जसंच त्याचं उत्तर देण्याची ताकद या ठिकाणी. या ठिकाणी धानकानी संघाला विनंती करतो की आपलं या स्पर्धेमधील सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. धानकानी संघाला विनंती आहे की आपल्या या ठिकाणी सहभागाचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. अजिंक्य फोटो काढायचा आहे. माझ्या आवडीचा संघ आहे धानकानी संघ. या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद धानकानी संघ, आपण या स्पर्धेमध्ये खेळल्याबद्दल. पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. पहा मित्रांनो, लढत चालू आहे ती जितेश विरुद्ध हर्ष याची चढाई. दोन्ही चढाई बहादूर आहे आणि जितेशचा प्रयत्न आहे. आणि निश्चित तर मित्रांनो, जितेश सारखा चाणाक्ष खेळाडू तुझ्या पकडीमध्ये सहसा येण्यासारखा नाही आणि गुण मात्र मिळाले आणि त्रुटीत काळाचा अवलंब केलेला आहे, तो म्हणजे वायुसूत ओढांगी. खरंच महेश कालेकर आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की जिल्हास्तरीय स्पर्धा आपण ज्या भरवलेल्या आहेत त्या छान पद्धतीने, आणि या ठिकाणी मात्र जितेश याचं लक्ष नसताना या ठिकाणी सुंदर या ठिकाणी टॅकल करण्यामध्ये सुपर टॅकलचे 2 गुण मिळालेले ते यशवंतकार संघाला. जय बजरंग रोहा, कालभैरव भारज आपणासाठी हा दुसरा पुकार असणार आहे मित्रांनो. खरंच मित्रांनो, यशवंतकार संघाचं मनापासून कौतुक करतो, ज्या पद्धतीने खेळतात आणि बोनस गुण मात्र या ठिकाणी मिळवलेला आहे. मध्यांतर झालेलं आहे. यशवंतकार 14 तर वायुसूत ओढांगे 8. आम्हाला लाभलेले देणगी दाते मान्य श्री मनोजी भोईर साहेब 1000 रुपये, मान्य श्री शिवरामजी पवार साहेब 1001 रुपया, मान्य श्री मंगेशजी पालांडे साहेब 1001 रुपया, मान्य श्री संदीपजी दपके साहेब 5001 रुपया, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ कल्याण डोंबिवली 2001 रुपया, मान्य श्री भरतजी सिविलकर साहेब 501 रुपया, मान्य श्री शरदजी चोरगे साहेब 501 रुपया, मान्य श्री लोमेशजी साजेकर साहेब 501 रुपया, मान्य श्री मनोजजी दादा खांडेकर साहेब 10,001 रुपया, मान्य श्री दीपक दहीआंबेकर 201 रुपया. तसेच मान्य श्री सुरेश शेठ खैरे साहेब 5,001 रुपया, मान्य श्री समृद्धी यादव जी यांच्याकडून 1001 रुपया, मान्य श्री सौ ऋतुजा मेहता यांच्याकडून 2001 रुपया, मान्य श्री अर्जुन वामनोले यांच्याकडून 501 रुपया, मान्य श्री शिवाजी माधव जाधव 101 रुपया, मान्य श्री अशोकजी गायकवाड साहेब 501 रुपया, मान्य श्री दीपकजी गायकवाड साहेब 501 रुपया, मान्य श्री संदीप सुतार साहेब 201 रुपया, मान्य श्री संतोषजी मगर साहेब 201 रुपया, मान्य श्री यश दिनेश कदम यांच्याकडून 501 रुपया, मान्य श्री पांडुरंग विठ्ठल गोपन यांच्याकडून 201 रुपया, मान्य श्री प्रवीणजी कालेकर साहेब यांच्याकडून 1001 रुपया,
मान्य श्री गोविंदजी गोफन साहेब यांच्याकडून 1001 रुपया, मान्य श्री विठ्ठल बैकर यांच्याकडून 200 रुपये. या सर्व देणगीदात्यांचे स्वराज्य युवा संघटनातर्फे हार्दिक स्वागत व आम्ही त्यांचे शतशः धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरंच मनापासून या ठिकाणी आभार मान्यवरांचं की स्वराज्य योगा संघटनेला आपण जो हातभार लावता त्या संपूर्ण अर्थात म्हणजे अर्थाजनातून ते चांगले कार्यक्रम या ठिकाणी समाजासाठी करत असतात. मंदार पाटील पुन्हा एकदा चढाई, मगाच्या चढाईमध्ये 1 गुण मात्र जो मिळाला म्हणजे शॉकआउट झालेला खेळाडू. तिघामध्ये सुपर टॅकिलचे नामी संधी आणि मंदारला मात्र या ठिकाणी यश मिळालेले 1 गुण. रोशन मडवी, खऱ्या अर्थानं रोशन पहिल्यांदाच मला वाटतं या ठिकाणी सुधागड तालुक्यामध्ये खेळताना दिसत आहे. बोनस मारण्याचा प्रयत्न, परंतु अंतिम निर्णय पंचांचा असतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जितेश नामी संधी आहे तो लोणाचा बोजा देण्यासाठी, तो म्हणजे आणि निश्चितच जितेशने मात्र या ठिकाणी रोशनला टिपलेला आहे आणि 1 गुणांची मात्र या ठिकाणी भर दिलेली आहे. आणि तिसरी चढाई हर्ष 11-14. मित्रांनो निश्चितच हा जर लोणाचा बोजा पडला तर दोन्ही संघ 14-14 या गुणांवर थांबणार आहेत. आणि या ठिकाणी आऊट झालेला आहे आणि लोणाचा बोजा पडलेला आहे. दोन्ही संघ समान गुणांवर आहेत 14-14. काही लढत चालू आहे बघा, कोण संघ जिंकेल याची खात्री देता येत नाही. आणि मंदार पाटीलची चढाई, मंदारनेच ह्या सामन्यामध्ये जरा रस निर्माण केली, आवड निर्माण केली, कारण संघ कोणता विजयाच्या उंबरट्यावर जाईल यात काही शंकाच नाही, कारण गुणफलक मात्र 14-14 आहे. आणि 2 गुण मित्रांनो. यशवंत कार मित्रांनो स्वागत करा, निर्णय देत आहेत, 3 दिलेले आहेत मित्रांनो, धन्यवाद. सुंदर चढाई या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खेळाडूंचे लक्ष नसताना ही केलेली चढाई आणि जितेशला मात्र या ठिकाणी परिश्रम करायला लागेल, कारण आपल्याला 3 गुणांची पिछाडी आहे, ती भरून काढण्यासाठी अविरत प्रयत्न करणार तो म्हणजे जितेश. एक काळ असा होता की सुधागड तालुक्यामधून निश्चितच 2 पॉइंट जितेश पाटीलची चढाई मित्रांनो. या सुधागड तालुक्यामध्ये जितेशने आपलं नाव निश्चितच उंचावलेलं आहे, कारण सुधागड तालुक्यामध्ये जर आवडता संघ कुठला असेल तर वाईसुत ओढांगी. आमचा बाबू घायलेचा तर नेहमीच हा संघ आहे की जो त्याला खूपच आवडतो. हर्ष चढाई करत असताना 17 नंबरची जर्सी, 17 म्हणजे सबको आहे खतरा. आणि निश्चितच यशवंतकार संघ निश्चितच दररोज प्रॅक्टिस करणार हा संघ आहे, कारण प्रॅक्टिस शिवाय कुठलंच साध्य होत नाही. पुन्हा एकदा जितेश, कारण 1 गुणांच्या पिछाडीनंतर जितेशची पुन्हा एकदा चढाई. पहा मित्रांनो गुणफलक 16-17. आणि या ठिकाणी गाडी मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी ठरणार यात काही शंकाच नाही, कारण जितेशची चढाई. आणि या ठिकाणी ऑफिशियल टाइम आउट घेतलेला आहे. 17-17 काय सामना चालू आहे मित्रांनो. 17 गुणांवर दोन्ही संघ थांबलेले आहेत. आणि जरा मला वाटतं
पाणी मारून घ्यायचं आहे. पुढील होणारा सामना आपणासाठी हा दुसरा पुकार देतोय जय बजरंग रोहा कालभैरव भारजे. मान्य श्री सूर्यकांतजी सुतार साहेब, मान्य श्री सूर्यकांत सुतार यांना विनंती करतो की कृपया आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावे. मोठ्या स्वयंसेवकांनी पाणी मारा मित्रांनो, छोट्याकडे देऊ नका. हा आमचा मंदार मित्र. बघा मित्रांनो, लाईव्ह कॅमेरा आहे त्या ठिकाणी जे बसलेले आहेत त्याची कॅपॅसिटी कमी आहे. उतरले तर बरं होईल. हा एका माणसापुरतंच ते आपण तयार केलं आहे. 4 जण बसले तर प्रक्षेपण रद्द होईल मित्रांनो. आकर्षक असं मैदान या स्वराज्य युवा संघटना भारजे यांनी तयार केलेले आहे. बघा आत्तापर्यंत जसं मैदान कबड्डीला पाहिजे त्या पद्धतीचं कबड्डीचं मैदान या ठिकाणी या मंडळाकडून, खरंच मंडळाचं मनापासून आभार करतो. चला पंचांनी सामना चालू करून घ्यायचा आहे. आपल्याला वेळ कमी आहे, आपल्याला 16 संघ खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा हर्ष चितसाळे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हर्ष हर्ष याची चढाई, परंतु त्याला कोणताही गुण प्राप्त करता आला नाही. पुन्हा एकदा जितेशची चढाई. संघाला विजय प्राप्त करण्यासाठी जितेशचं योगदान महत्त्वाचं आहे, कारण कबड्डीमध्ये खऱ्या अर्थानं हिमतीने खेळणारा हा आमचा सर्वांचा आवडता खेळाडू जितेश पाटील. चला रेषा पंचांचा निर्णय नेहमी मान्य श्रीराम गणपत हुल्ले यांच्याकडून 501 रुपयाची भरीव देणगी मंडळाला लाभलेले स्वराज्य युवा संघटना भारजे आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. चला रेषा पंचांचा निर्णय असेल तो मान्य करायचा आहे. चला मान्य श्रीराम गणपत हुले सदस्य, श्रीराम गणपत हुले सदस्य ग्रुप ग्रामपंचायत पाचापूर. चला लाईनमनने दिलेला निर्णय स्वागतार्थ असणार आहे आणि पंचांनी सामना चालू करून घ्यायचा आहे. महेश, राकेश, चला पंचांनी चला निर्णय झालेला आहे. चला जास्त विचार न करता पंचांनी सामना चालू करायचा आहे. रमेश पाटील चला सामना चालू करून घ्यायचा आहे. चला यशवंत खार आपली चढाई करायची आहे. यशवंत खार चला. यशवंत खार अद्याप सुद्धा मैदानामध्ये जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. जरी 1 गुण गेला तरी 2 गुण प्राप्त करण्याची ताकद या ठिकाणी रोशन मडवी आणि हर्षकडे आहे. चला रेड घ्या चला. चला महेश आपण त्या ठिकाणी थांबायचं आहे. राकेश आपण सुद्धा या ठिकाणी थांबायचं आहे. चला हर्ष याची चढाई. चला घ्या पंच, सिटी मारा. चला तुम्ही चालू करा. चला
मान्य श्री प्रकाशजी राजिवडे आंबिवली यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावे. मान्य श्री प्रकाशजी राजिवडे आंबिवली, सामाजिक कार्यकर्ता. सामना संपण्यासाठी शेवटले 5 मिनिटं घोषित केलेले आहे. 1 गुणांची आघाडी आहे ती मात्र बोनस मारण्याचा प्रयत्न हर्षचा कितपत यशस्वी. पाहूया 3 विरुद्ध 1 अशी लढाई चालू आहे. ती म्हणजे जितेश निश्चित या चढाईमध्ये 1 गुण तरी प्राप्त करणार आणि निश्चितच मी म्हटलं की जितेशच्या चढाईला धार आहे कारण तो कर्णधार आहे. पुन्हा एकदा 1 गुणांची, कधी वायुसुत ओढंगी तर कधी यशवंत खार. हर्ष पुन्हा एकदा चढाई. मागाच्या चढाईमध्ये हर्षने अचूक असं बोनस टिपला होता आणि 1 गुण मात्र मिळवून दिला यशवंतकार संघाला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न पाहूया, परंतु भेदक असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वायुसुत ओढंगीचं पाहूया, ही चढाई मात्र निर्णायक असणार आहे ती म्हणजे हर्षच्या दृष्टिकोनातून. आणि मात्र या ठिकाणी चुकी करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे तो वायुसुत ओढंगी संघाचा हा खेळाडू आणि त्रुटीत काल अवलंबित केलेला आहे तो म्हणजे यशवंतकार संघाने. बघा मित्रांनो, अगदी हृदयामध्ये धडकी भरणारा हा सामना, कारण वायुसुत ओढंगी 19 आणि यशवंतकार 19. कारण बघा या ठिकाणी रोशन आहे, हर्ष आहे, मातब्बर या ठिकाणी 3 खेळाडू या ठिकाणी आहेत ते. आणि मंदारला मात्र प्रयत्न करायचा आहे, ही चढाई निर्णायक असणार आहे कारण मंदार बरोबर मित्रांनो सिंगल पॉइंट आहे आणि मंदारची चढाई या ठिकाणी यशस्वी. 20-19 मित्रांनो, बघा सामना कसा पलटला जातोय. हर्ष मित्रांनो लढावं कसं ते हर्ष करून शिकावं आपण. मान्य श्री मंगेशजी कदम साहेब, उद्योजक, मराठा गॅरेजचे प्रोप्रायटर यांना विनंती करतो की कृपया आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावे. मान्य श्री मंगेशजी कदम साहेब. आणि शेवटले 3 मिनिटं आणि लोणाचा बोजा या ठिकाणी पडताना दिसत आहे तो म्हणजे वायुसुत ओढंगीने दिलेला आहे तो जवळजवळ लोणाचा बोजा. आणि टाइम आउट, त्रुटीत कालाचा अवलंब या ठिकाणी 24-19 5 गुणांची आघाडी या ठिकाणी आहे. परंतु यशवंतकार संघाकडे या ठिकाणी हर्ष आहे, रोशन आहे, सामना जिंकण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि तीच ताकद आता ह्या शेवटल्या 3 मिनिटांमध्ये आपल्याला दाखवायची आहे आणि आपल्याला विजयाचं शिल्पकार बनायचं आहे. आणि गुण न देण्याचा प्रयत्न करणार आहे तो म्हणजे मंदार पाटील. मंदार खरंच तुझ्या हा 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 अतिशय सुंदर देतील रोशन चला रोशन निर्णय देणार, परफेक्ट देणार, काही प्रश्नच नाही. आणि निर्णय दिलेला आहे 3 गुण बाद. म्हणजे पहा मी म्हटलं की अद्याप सुद्धा यशवंतकार संघ जिवंत आहे कारण रोशन आणि हर्ष सारखे लढवय्ये कबड्डीपट्टू याच्यामध्ये आहेत. आणि 3 गुण दे मित्र तिकडे. बर 22-24 2 गुणांची आघाडी आहे वायसुत ओढंगी संघाकडे. आणि समाधान या ठिकाणी मंदार आणि जितेश हे दोन्ही बहुमोल असे मोहरे बाहेर आहेत ते. पुन्हा एकदा रोशनची चढाई. बघा काहीसा सामना झुकलेला होता तो म्हणजे वायसुत ओढंगीकडे, परंतु आता या ठिकाणी मात्र या ठिकाणी
सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर या ठिकाणी टॅकल करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे तो वायुसूत ओढांगी संघ. आता मात्र मंदारला एवढाच प्रयत्न करायचा आहे, 30 सेकंद आपल्याला घालवायचं आहे, कारण हीच खरी कबड्डी खेळामधील कौशल्याची बाब आहे. ती म्हणजे आपल्याकडे आघाडी असताना आपल्याला टाइमपास करणं गरजेचं आहे. 30 सेकंदाची चढाई. कारण हर्ष आहे, आणखी जिवंत ठेवण्याची ताकद हर्षकडे आहे. जरी रोशन गेला तरी हर्ष या ठिकाणी आहे. हर्षकडून प्रयत्न मात्र निश्चित होणार आहे, परंतु मंदारचं क्षेत्ररक्षण भेदण्यामध्ये पाहूया. शेवटला मिनिट आणि हर्षला चढाई करायची आहे. आणि निश्चितच एक गुण मिळालेला आहे तो वायुसूत ओढांगी संघाला. तिसरी चढाई 26-22 म्हणजे 4 गुणांची आघाडी आहे. जरी हा खेळाडू बाद झाला तरी 3 गुणांची आघाडी राहतोय. आणि या ठिकाणी यशवंतकर संघाने 1 गुण दिलेला आहे. आणि 27-22 मैत्रीपूर्ण लढत बघा. खरंच मनापासून आभार व्यक्त करतो यशवंतकर संघाचं. अगदी लढावं कसं हे आपल्याकडून शिकलं जातं आणि तोच आपण या ठिकाणी करून दाखवलं. चला, दोन्ही संघाचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि यशवंतकर संघाला विनंती करतो या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल आपल्याला मंडळाच्या वतीने